कपडे धुण्यासाठी जी पावडर वापरतो आपण त्या बॅग आपण अशा फेकून देतो, पण अशा बॅगचा आपण खूप सुंदर असा उपयोग करू शकतो। तर ह्या बॅग ज्या आहेत त्या खूप कडक असतात, तर मी ही बॅग जी आहे ते पूर्ण ओपन करून घेणार आहे। तर तुमच्याकडे कोणतीही असू द्या बॅग, टाईडची असू द्या किंवा रेनची असू द्या किंवा कोणत्याही कंपनीची असू द्या, तुम्ही ती बॅग इथे वापरू शकता। तर अशा पद्धतीने मी ही जी बॅग आहे ती पूर्ण सरळ कट करून घेणार आहे। मापाप्रमाणे ही बॅग जी आहे ती मी कट करून घेते आणि मग तुम्हाला मी याचं मेजरमेंट सांगते। एकही रुपया खर्च न करता आपल्याला हे तयार करायचं आहे घरातल्याच वस्तूंपासून। तर याचं जे मी कटिंग करून घेतलेलं आहे आणि याचं जे मेजरमेंट आहे ते 7.5 बाय 10.5 इंच याचं मेजरमेंट आहे। तर एवढाच एक पीस आपल्याला लागणार आहे। त्यानंतर इथे कपडा लागणार आहे, तर कपडा तुम्ही इथे कोणताही वापरू शकतात। तर आपला जो हा पीस बसेल एवढा आपल्याला कपडा घ्यायचा आहे, म्हणजे डबल फोल्ड करून आपल्याला हा कपडा जो आहे तो या मापाप्रमाणे घ्यायचा आहे। दोन्ही बाजूंनी एक्स्ट्रा आपल्याला 1-1 इंच घ्यायचा आहे हा पीस। तर अशा पद्धतीने माप घेऊन घ्यायचं आणि डबल कपडा घ्यायचा आणि आपल्याला हा पीस जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर दोन्ही बाजूंनी कपडा जो आहे तो जास्त आला पाहिजे, 1-1 म्हणजे अर्धा इंच दोन्ही बाजूंनी आला पाहिजे, म्हणजे 1 इंच वरून आणि 1 इंच साइडने कपडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे। त्यानंतर सरळ भाग जो आहे तो कपड्याचा एकावरती एक असा ठेवायचा आहे आणि आपल्याला दोन्ही बाजू ज्या आहेत त्या शिवून घ्यायच्या आहेत। तर मी या दोन्ही बाजू शिवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आतून कपडा जो आहे तो बाहेर काढायचा आहे। फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपण हे बनवणार आहोत, घरातल्याच पडलेल्या वस्तूंपासून एकही रुपया खर्च न करता मी हे तयार करणार आहे। तर मी इथे सगळं असं आतून कपडा जो आहे तो बाहेर काढून घेतलेला आहे। कॉर्नर व्यवस्थित बाहेर काढायचे आणि जी आपण बॅग जी आहे ती कट केलेली आहे ती आपल्याला अशा पद्धतीने यामध्ये अशी आतमध्ये टाकून द्यायची आहे। व्यवस्थित अशी ही बॅग जी आहे ती आतमध्ये टाकायची आहे। व्यवस्थित कॉर्नर पर्यंत टाकून आपल्याला हे जे सुरुवातीची जी जागा आहे ओपन ती अशा पद्धतीने फोल्ड करायची, दोन्ही बाजू ज्या आहेत त्या अशा फोल्ड करायच्या आणि आपल्याला इथे जे आहे ते शिवून घ्यायचं आहे। सगळ्या बाजूने आपल्याला टॉप स्टिच करायचं आहे। तर इथे सगळ्या बाजूने टॉप स्टिच केलेलं आहे। तुमच्याकडे लेसचे असे तुकडे छोटे छोटे पडलेले असेल ते तुम्ही ते वापरू शकता। तर आपण चारही बाजूने ह्या लेसचे जे तुकडे आहेत ते आपण चारही बाजूने लावून घेणार आहोत। तर मी चारही बाजूने जे आहे ते शिवून घेतलेली आहे लेस आणि अशा पद्धतीने आपला एक सिंगल पीस तयार झालेला आहे। आता त्यानंतर आपल्याला याचा सेंटर काढायचा आहे, सेंटर मार्क करायचा आहे आणि ज्या साइडने आपण लेस लावलेली नाहीये त्या साइडने सेंटर मार्क करून आपल्याला इथे 2 इंचाची अशी नॉट घ्यायची आहे आणि इथे सेंटर मध्ये आपल्याला शिवून घ्यायची आहे। तर मी ते सेंटर मध्ये शिवून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर आपल्याला दुसरा पीस घ्यायचा आहे, यातलाच जो काठांचा पीस उरलेला होता तो घेतलेला आहे मी। त्यानंतर आपल्याला तुमच्या हाताच्या मापाच्या बांगड्या ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत। इथे 2 बांगड्या आपल्याला इथे लागणार आहेत। बांगडीपेक्षा 1 इंच एक्स्ट्रा कपडा आपल्याला इथे ठेवायचा आहे आणि आपल्याला हे जे बांगडीप्रमाणे तुम्ही शिवून घेऊ शकतात गोल आकाराने। तर माझ्या ज्या बांगडीचं डायमीटर जे आहे ते 3 इंच आहे। तर मी 4 इंच रुंदीचा कपडा घेतलेला आहे, 8 इंच याची लांबी आहे। सरळ कपडा एकावरती एक ठेवून दोन्ही बाजू शिवून घ्यायच्या आहेत। तुम्ही गोल आकाराने सुद्धा हा पीस शिवून घेऊ शकतात, पण मी इथे असाच चौकोनी शिवून घेणार आहे। तर दोन्ही बाजू शिवून घ्यायच्या आहेत आणि आतला भाग जो आहे तो बाहेर काढायचा आहे। तरी ते तुम्ही बांगडीच्या आकाराचा सुद्धा गोल आकार इथे करून शिवून घेऊ शकता आणि थोडासा आतून कपडा बाहेर काढण्यासाठी एक्स्ट्राची जागा सोडून आतून कपडा बाहेर काढून घ्यायचा आणि जे कॉर्नर आहेत ते व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे एखाद्या टोकदार वस्तूने। तर मी इथे दोन्ही बाजू ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा कॉर्नर जे आहेत ते बाहेर काढून घेतलेले आहेत आणि ज्या आपण बँगल्स घेतलेल्या होत्या, बांगड्या घेतलेल्या आहेत त्याच्या आतमध्ये याच्या आतमध्ये असं टाकायच्या आहेत। तुमच्याकडे ज्याही बांगड्या पडलेल्या असतील, ज्याचा एखादा जोड जो आहे तो हरवला असेल, तर एखादी बांगडी त्याची उरलेली असेल ती बांगडी तुम्ही इथे वापरू शकता। तशा पद्धतीने डबल फोल्ड करून तुम्ही ही जी बांगडी आहे ती पूर्ण पॅक करून घेऊ शकतात आणि जो ओपन भाग आहे तो असा फोल्ड करायचा, आतमध्ये कपडा फोल्ड करून दोन्ही बाजू शिवून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही हात शिलाई करून घेऊ शकतात किंवा मशीनवर सुद्धा तुम्ही हे शिवून घेऊ शकता। त्यानंतर ज्या साइडने आपण लेस लावलेली नाहीये ती साइड घ्यायची आणि सुई धागा घ्यायचा। सुई धाग्याच्या मदतीने आपल्याला हे जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला राऊंड मध्ये शिवून घ्यायचं आहे। आपल्याला 3च बाजू शिवायच्या आहेत। बांगडीचा फक्त आपल्याला अर्धा भाग शिवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला इथे हात शिलाई करून घ्यायची आहे, व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे ग्लूगन असेल तर तुम्ही ग्लूगनने सुद्धा हे चिपकवू शकता। तर अशा पद्धतीने मी सगळी जी बाजू आहे ती म्हणजे 3 बाजू मी याच्या शिवून घेणार आहे। बांगडी आपल्याला अर्धीच यामध्ये शिवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने राऊंड करायचा आणि ही जी बांगडी आहे ती पूर्ण राऊंड मध्ये शिवून घ्यायची आहे। तर ही जी बांगडी आहे ते अशा पद्धतीने टर्न करायचं आणि इथे सगळ्या बाजू ज्या आहेत त्या आपल्याला शिवून घ्यायच्या आहेत। फक्त आपल्याला 3 बाजू शिवायच्या। अशा पद्धतीने टर्न करून दुसरी सुद्धा बाजू आपल्याला अशाच पद्धतीने
शिवून घ्यायची आहे। तर फक्त आपल्याला इथे 3 बाजू शिवायच्या आहेत, तर दोन्ही बाजूंनी मी शिवून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असा आकार याचा तयार होतो। फ्री ऑफ कॉस्ट आपण बनवलेला आहे। इथे आपण एखादं बटन लावू शकतो, तर इथे शो बटन तुम्ही इथे लावू शकतात, किंवा तुमच्याकडे जर एखादं बटन असेल ते सुद्धा तुम्ही इथे लावू शकतात। कपड्याचं सुद्धा बनवून बटन तुम्ही इथे लावू शकतात, किंवा तुम्ही असं ग्लूगनने चिपकवू सुद्धा शकतात। खूप सुंदर असं ऑर्गनायझर आपलं फ्री ऑफ कॉस्टमध्ये तयार झालेलं आहे। तर यामध्ये तुम्ही तुमच्या बँगल्स स्टोअर करून ठेवू शकता, किंवा मग जर तुम्हाला कुठे जायचं असेल तर एवढ्याच बांगड्या तुम्ही घेऊन जाऊ शकता। यामध्ये बऱ्याचशा बांगड्या मावतात, तर एवढ्या बांगड्या तुम्ही घेऊन तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता। हे ऑर्गनायझर दिसायला खूप सुंदर दिसतं, बनवायला तेवढंच सोपं आहे, आणि याच्यामध्ये भरपूर बांगड्या तुमच्या बसतील आणि तुम्ही हे तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही बटन यामध्ये टाकून हे लावू शकतात, आणि खूप सुंदर असा आकार याचा तयार झालेला आहे। इथून पुढे कपड्यांची जी पावडर असते त्याच्या बॅग ज्या असतात त्या कधीच फेकू नका, त्याचा असा वापर करू शकता तुम्ही। जर तुमच्याकडे 5 किलोची बॅग जरी असेल तरी तुम्ही त्या बॅगचा इथे वापर करू शकता। हे ऑर्गनायझर बनवायला खूप सोपं आहे, इझी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।